Welcome to Scholarship Guidance Center. I am Anil Joshi sir, and today's topic is 5th and 8th Scholarship Intelligent Test Calendar. Name of the topic is Calendar. All of you know 1 year is equals to how many days? 365 days. In normal year म्हणजे नॉर्मल वर्षामध्ये एक वर्ष म्हणजे किती असतात? 365 डेज, बरोबर. आता लीप इयर असेल तर किती असतात इथे सांगा? 366 डेज. ओके, लीप इयर असतील तर किती असणार आहे? 366 डेज, बरोबर आहे. आता नॉर्मल इयरमध्ये वीक्स किती असतात? 365 डेज असतील तर किती वीक्स असतात आपले? 52 वीक्स, राईट. 52 वीक्स. ओके, आणि प्लस एक दिवस राहतो बघा 365 मधला, आणि त्याला म्हणतात 1 ऑड डे. काय बोलायचं त्याला? 1 ऑड डे. ओके, म्हणजे 365 डेज कसे होतील? 52 वीक्स प्लस 1 ऑड डे. लक्षात आलं? बघा इथे लिहिलंय अन ऑर्डिनरी इयर हॅज 365 डेज, 52 वीक्स प्लस 1 ऑड डे. बिकॉज 365 डिवायडेड बाय 7 केलं तर आन्सर किती येतं? 52 येतं, आणि 1 रिमाइंडर राहतो म्हणून त्याला बोलतात ऑड डे. तो एकटा राहिला ना, म्हणून त्याला काय बोलायचं? ऑड डे. आधी एवढं कळलं. आता याच्या उलट जर 366 डेज असतील, लक्षात घ्या, जर लीप इयर असेल, इफ देअर इज अ लीप इयर देन हाऊ मेनी ऑड डेज? आता बघा 366 आपण जर 7 केला आपण, तर आन्सर किती येणार आहे? 52 येणार, लक्षात ठेवा. आणि इन्स्टेड ऑफ 1 ऑड डे, हा जो 1 येतो तिथे किती ऑड डे येतील? 2 ऑड डे येतील, लक्षात ठेवा. म्हणजे आपण एक लक्षात ठेवायचं, नॉर्मल इयरला ऑड डे किती असतो? 1, आणि लीप इयरला ऑड डे किती असतात? ऑड डे 2 असतात. लक्षात राहिले? नाउ रिमेंबर दिस थिंग ऑल्सो. इन अन ऑर्डिनरी इयर द डे ऑफ वीक ऑन 1 जानेवारी कम्स 53 टाइम्स. म्हणजे जरा लक्ष द्या, समजा 1 जानेवारीला मंडे असेल, लक्षात घ्या मी काय सांगतोय. 1 जानेवारी जर मंडे असेल तर मंडे किती वेळा येणार त्या वर्षामध्ये? 53 टाइम्स, लक्षात ठेवा. हां, आणि रिमेनिंग डेज ऑफ वीक कम्स ईच 52 टाइम्स. म्हणजे बाकीचे कोणते? मंडे नंतर काय येतो? ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे. हे मात्र किती वेळा येणार? 52 टाइम्स. हे लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. देन इन अन ऑर्डिनरी इयर द सेम डे ऑफ वीक फॉल्स ऑन 1 जानेवारी अँड 31 डिसेंबर. आता याचा अर्थ काय सांगतो बघा, लक्षात घ्या. समजा 1 जानेवारीला मंडे असेल, 1 जानेवारीला काय असेल? मंडे असेल. बघा मी नॉर्मल इयरमध्ये सांगतो, 366 डेजवाला नाही. तर 31 डिसेंबरला पण काय असणार आहे? मंडेज असणार आहे. पण हे केव्हा होणार आहे? नॉर्मल इयर, म्हणजे लीप इयर नको. लीप इयर कशाला बोलतात? फेब्रुवारीचे जर डेज 29 असतील तर त्याला काय बोलतो आपण? लीप इयर. लक्षात ठेवा. हां, म्हणजे नॉर्मल इयरला 1 जानेवारीला आणि 31 डिसेंबरला काय असणार आहे? सेम डे असणार आहे. आता अजून एक लक्षात ठेवा, नॉर्मल डे इयरला बघा 1 जानेवारीला सपोज, नॉर्मल इयरला सपोज 1 जानेवारी, इथे मी लिहितो 1 जानेवारी 1990. बघा मी काय सांगतो, 1 जानेवारी 1919ला सपोज मंडे असेल. काय सांगतोय मी? मंडे. देन 1 जानेवारी, जरा लक्षात ठेवा, 1 जानेवारी 1991ला काय असणार? तर एक दिवस पुढे जाणार. कारण काय आपण काय बघितलं होतं बघा, 1 जानेवारी आणि 31 डिसेंबर याला काय येतात? सेम डेज येतात. म्हणजे 31 डिसेंबरला मंडे येणार, आणि मग पुढच्या नेक्स्ट इयरच्या 1 जानेवारीला काय येणार? मंडे नंतर ट्यूजडे. कळलं? मंडे नंतर काय येणार आहे? ट्यूजडे येणार आहे. म्हणजे याचा अर्थ नॉर्मल इयरमध्ये काय होतं? सेम डेट असेल नेक्स्ट इयरची तर एक दिवस पुढे जातो बघा, 1 डे अहेड, एक दिवस पुढे जातो. आता कोण सांगेल मला, जर आता लीप इयर असेल तर काय होईल? बघा एक दिवस त्याच्यामध्ये काय होणार आहे? एक्सटेंड होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे किती दिवस पुढे जातील? 2 दिवस पुढे जातील. काय एक दिवस वाढेल? कारण फेब्रुवारीचे दिवस किती होणार आहे? डेज 29 होणार, म्हणजे एक दिवस वाढणार, बरोबर. मग जेव्हा जेव्हा लीप इयर असेल तेव्हा किती दिवस पुढे घालवायचे आपण? 2 दिवस पुढे घालवायचे. म्हणजे समजा असं असेल, 1 जानेवारी 1992 लीप इयर आहे, 1992ला सपोज मंडे असेल,
फॉर एक्झाम्पल म्हणतोय, असं असेल मंडे असेल तर 1 जानेवारी 1993ला काय असणार, मंडे नंतर 2 दिवस पुढे घालवायचे म्हणजे ट्यूजडे आणि वेनसडे. एवढं कळलं बेसिक. आता जरा लक्ष द्या, मी काय सांगितलं आता, अँड ऑर्डिनरी डे इयर हॅज 1 ऑड डे, बरोबर. सो द डे ऑफ वीक मूव्स 1 डे फॉरवर्ड ऑन द सेम डेट इन द नेक्स्ट इयर. आत्ता मी सांगितलं डेट सेम राहते पण एक दिवस काय होतो, पुढे जातो. फॉर एक्झाम्पल 1 जानेवारी 1997 वॉज वेनसडे, देन 1 जानेवारी 1998 वॉज थर्सडे, बरोबर. एक दिवस पुढे जातो. इफ अ मंथ हॅज 31 days, देन द डे ऑफ वीक मूव्स 3 days फॉरवर्ड. का 3 days फॉरवर्ड होतात कारण सांगतो बघा. 7 4 28, कळतंय. 7 4 28 म्हणजे बघा 28 डेटला सेम डे असणार, बरोबर. मग 29ला काय होणार, समजा इथे मंडे असेल तर 29ला काय होईल, ट्यूजडे होईल, बरोबर. 30ला काय होईल, वेनसडे होईल आणि 31ला काय होईल, थर्सडे होईल. म्हणजे किती दिवस पुढे गेले, 3 दिवस. कळलं का. मग आता 30 days असतील तर किती दिवस पुढे जाणार, 28 + 2 30, म्हणून त्याला बोलतात 2 ऑड डे. लक्षात आलं. आणि 29 days असतील तर 28 + 1 29, म्हणून त्याला बोलतात 1 ऑड डे, म्हणजे एक दिवस पुढे जाणार. कळलं का. बघा मी इथे लिहिलं, इफ अ मंथ हॅज 31 days, देन द डे ऑफ वीक मूव्स 3 days फॉरवर्ड. का 3 दिवस जातात, कळलं. 28 नंतर 3 days 31 आणि 3 ऑड डेज, बरोबर ना. इफ द मंथ हॅज 30 days, डे ऑफ वीक मूव्स हाऊ मेनी डेज, 2 days, बरोबर. आणि 29 days असतील तर काय येणार, 1 day. एवढं कळलं आधी. देन व्हॉट इज मीन बाय लीप इयर, अ इयर विच इज डिव्हिजिबल बाय 4, दॅट इयर इज कॉल्ड लीप इयर. म्हणजे काय बघा इथे 2012 आहे की नाही, तर हा 12 आहे ना, याला 4ने डिवाइड होतं का, 4 3 12, 4च्या टेबलमध्ये 12 येतात, म्हणून त्याला काय बोलायचं, लीप इयर. ओके. फक्त याला एक एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन म्हणजे अपवाद. काय आहे, बट अ सेंचुरी इयर इज अ लीप इयर ओनली इफ इट इज डिव्हिजिबल बाय 400. जेव्हा सेंचुरी इयर असतील, सेंचुरी इयर म्हणजे काय, त्या सेंचुरीच्या शेवटचं इयर, बरोबर. तर त्याला जर का 400ने डिवाइड होत असेल तर आणि तरच ते लीप इयर असतं. अदरवाईज दॅट इज कन्सिडर ॲज नॉर्मल इयर. नाहीतर त्याला काय बोलायचं, नॉर्मल इयर. आता फॉर एक्झाम्पल 1600, याला बघा 400ने डिवाइड होतं बघा, 4च्या टेबलमध्ये 16 येतात, म्हणजे हे काय झालं, लीप इयर झालं. कळलं. 2000 4 5 20 लीप इयर होईल, बरोबर. पण मला सांगा 1700, याला 400ने डिवाइड होतं का, 4च्या टेबलमध्ये 17 येतात का, नाही, म्हणजे हे लीप इयर नाही. कळलं. देन 1800 इज नॉट अ लीप इयर, 1900 इज नॉट अ लीप इयर. का, कारण त्याला 400ने डिवाइड होत नाही. लक्षात राहील. अ लीप इयर हॅज हाऊ मेनी डेज, 366 days, बिकॉज 52 week + 2 ऑड डेज आपण पहिल्यांदा बघितलं, बरोबर. आणि लीप इयरला फेब्रुवारीला किती दिवस असतात, लक्षात ठेवायचं, 29. ओके. द डे ऑफ द वीक मूव्स 2 days फॉरवर्ड इन द नेक्स्ट इयर ऑन द सेम डेट. हे पण आत्ता आपण बघितलं. इफ इट इज अ लीप इयर. आणि नॉर्मल इयरला किती दिवस पुढे जातो, फक्त एकच दिवस जातो. लक्षात ठेवा. हां. सपोज 1 जानेवारी 2012 वॉज ऑन संडे. बघा इथे 12 म्हणजे 4ने डिवाइड होतं की नाही, म्हणजे हे लीप इयर आहे, बरोबर. मग 2013ला किती दिवस पुढे जाणार, 2 days, म्हणजे संडे मंडे ट्यूजडे. 2013ला काय येणार, ट्यूजडे. आता विचारलं मी समजा 2014, बघा 2014ला काय होणार, कोणता दिवस येणार, इथे ट्यूजडे आला. आता 13 लीप इयर आहे का, तर नाही. लीप इयर नसेल तर किती दिवस पुढे जातात म्हणून सांगितलं मी, एक दिवस. मग आता ट्यूजडेचा काय होणार, फक्त इथे 2014ला 1 जानेवारीला वेनसडे होणार. कळलं. 2015ला काय होईल, आहे का लीप इयर, नाही, म्हणजे वेनसडेमध्ये एकच दिवस ॲड होणार, म्हणजे थर्सडे होणार. कळलं. एक दिवस पुढे जाणार. लक्षात आलं. हां. नाहीतर काय झालं असतं, एकच दिवस पुढे गेला असता, बरोबर आहे. नाउ सी हाऊ टू फाइंड द डेज ऑफ एनी डेट. म्हणजे तुम्हाला एखादी डेट दिली कोणती पण, तर
त्याचा डे कोणता होता, म्हणजे संडे होता का मंडे होता का ट्यूजडे होता का वेनेसडे होता, हे काढण्यासाठी आपण इझी ट्रिक बघणार आहोत. ठीक आहे. यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. बघा इथे लक्ष द्या. पहिल्यांदा फर्स्ट वी हॅव टू रिमेंबर मंथ कोड, म्हणजे प्रत्येक महिन्याला मी एक कोड दिलेला आहे, तर तो मी लक्षात ठेवायचा. बघा जानेवारीसाठी किती आहे 1, देन फेब्रुवारी 4, मार्च 4, एप्रिल 0, मे 2, जून 5, जुलै 0, ऑगस्ट 3, सप्टेंबर 6, ऑक्टोबर 1, नोव्हेंबर 4 अँड डिसेंबर 6. आता हे लक्षात कसं ठेवायचं एवढे कोड, तर सोपी मेथड सांगतो. बघा आपण फोन नंबर लक्षात ठेवतो की नाही, तसं असं लक्षात ठेवा. 144-025-036-146. बघा कसं लक्षात ठेवायचं. 144-025-036-146. किंवा एकदम इझी मेथड बघा. 12चा स्क्वेअर बघा 144, 5चा स्क्वेअर 25, त्याच्या मागे फक्त 0 लावायचा. 6चा स्क्वेअर 36, त्याच्या मागे 0 लावायचा आणि 146 असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर डे कोड लक्षात ठेवायचे. डे कोड म्हणजे काय, कसे बघा. सॅटरडे, संडे, सॅटर्डेला 0, पुढे एक एक वाढवत जायचं. बघा संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे. बरोबर. पुन्हा सॅटर्डेला 0 येणार, म्हणजे बघा संडेला 1. लक्षात ठेवायला सोपं आहे. संडे पहिला येतो ना, म्हणून संडेला 1, मंडे 2nd, ट्यूजडे 3rd, वेनसडे 4, थर्सडे 5, फ्रायडे 6 आणि 7 नाही घ्यायचं, सॅटर्डेला काय घ्यायचा 0. त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे सेंचुरी कोड. हे सोपं आहे बघा. 1500 to 1599, म्हणजे 1599, याला काय 0 आहे. त्यानंतर 1600 to 1699, याला सेंचुरी कोड किती लक्षात ठेवायचा 6. बघा इथे 16 आहे म्हणून 6 लक्षात ठेवा. पहिला तर 0 आहे. हां. त्यानंतर 1700 to 1799, याला 4 आहे. 1800 to 1899, याला किती आहे सेंचुरी कोड 2. देन 1900 to 1999, याला काय आहे 0. म्हणजे बघा लक्षात ठेवा 0642. पुन्हा तेच रिपीट होणार आहे. पुढे लक्षात आलं. आपला आत्ता जे चालू आहे 2000 to 2099चा किती आहे 6. हे दोन जरी लक्षात ठेवले 2016, याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. मग पटापट काय करा. हे पहिल्यांदा मंथ कोड, डे कोड अँड सेंचुरी कोड लिहून काढा. हां, राईट युअर सेल्फ. आता मी तुम्हाला ॲक्च्युअल डेट घेऊन त्याचा डे कसा काढायचा ते शिकवतो. सपोज आपण असं बघा, ही डेट घेऊया बघा 10/5/1972. सपोज डेट इज 10/5/1972. आता यासाठी काय करायचं जरा लक्ष द्या. पहिल्यांदा डेट लिहायची. बघा इथे लिहिलं मी फॉर्म्युला. डेट प्लस मंथ कोड प्लस सेंचुरी कोड प्लस इयर प्लस नंबर ऑफ लीप इयर्स. आता नंबर ऑफ लीप इयर्स कशी काढायची, तर बघा इझी मेथड. 72 आहे की नाही, त्याला डिवायडेड बाय 4 करायचं. बघा ना 72 डिवायडेड बाय 4. 4 1 जा 4, 3 ओके 2, 4 8 जा 32, म्हणजे किती लीप इयर आली 18 लीप इयर्स. कारण काय 18 4 जा 72. व्हेरी इझी. ओके. आता पहिलं काय बघा, डेट किती आहे बघा, तर 10 आहे म्हणून मी पहिल्यांदा 10 लिहितो. ओके. 10 प्लस काय करायचं आहे बघा, मंथ कोड. आता 5th मंथ आहे बरोबर. 5व्या महिन्याला कोड कोणता आहे बघा, 5th मंथ म्हणजे कोणता, मेचा कोड किती आहे तर 2 आहे बरोबर. 5th मंथचा कोड 2 आहे. आपण इथे लिहूया 10 प्लस 2. एवढं समजलं, इझी. प्लस सेंचुरी कोड. आता 1972 1999 पर्यंत कोणता कोड आहे बघा, मी सांगितलं होतं 0 बरोबर. हे बघा याच्यामध्ये येणार ना, म्हणजे कोड किती येणार याचा 0. म्हणजे इथे काय येणार प्लस 0. लिहिला काही नाही लिहिला काही फरक पडत नाही. त्यानंतर काय म्हटलंय बघा, इयर. आता इयर कोणता आहे बघा 72, म्हणून मी इथे काय लिहिणार इयरच्या ठिकाणी प्लस 72. आणि प्लस काय बघा, नंबर ऑफ लीप इयर्स. नंबर ऑफ लीप इयर्स किती काढली आपण 18 काढली, म्हणून प्लस 18. आता या सगळ्यांची ॲडिशन करा बघा. 8 + 2 10, 10 + 2 12, 1 कॅरी. ओके. 7 + 1 8 + 1 9 + 1 10, म्हणजे किती आला आन्सर 102.
आता काय करायचं जरा लक्ष द्या. 102 जे आलेलं आहे त्याला आपण कितीने डिवाइड करणार. 102 त्याला 7 ने डिवाइड करायचं. का 7 ने डिवाइड करायचं, कारण एका वीकमध्ये किती डेज असतात, 7 डेज असतात. मग आता 102 डिवाइडेड बाय 7 बघा. 7 1 जा 7, किती राहिले 3, 2 कॅरी, 7 4 जा 28, रिमाइंडर किती राहतो 4. आता व्हेरी इझी बघा. हा जो 4 आहे हा कोणत्या डेटचा कोड आहे बघा. 4 बघा वेनसडे, म्हणजे याचा अर्थ 10/5/1972 ला काय असणार आहे, 10/5/1972 ला वेनसडे असणार आहे बघा. म्हणजे याचा अर्थ 10/5/1972 ला कोणता डे असणार आहे, तर वेनसडे. समजलं, इझी मेथड. हां, आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला चांगलं कळेल. सपोज आता मी घेतो, डेट आहे 1/10/2006. आता तुमच्या याच्यातली घेतो बघा 1/10/2006. पहिला आता मला सांगा, पहिलं काय लिहिणार आपण, डेट. डेट किती आहे बघा, तर 1 प्लस मंथ कोड. आता ऑक्टोबर मंथचा कोड काय येतो, ऑक्टोबर मंथचा बघा, ऑक्टोबर काय आहे 1 आहे. ऑक्टोबर मंथचा कोड काय येतो आहे 1 येतो आहे, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं आहे. 1 + 1 प्लस सेंचुरी कोड. आता 2006 म्हणजे 2000 कशामध्ये येणार, 2000 to 2099. सेंचुरी कोड पण किती आहे बघा, 6च आहे. म्हणजे 1 + 1 + 6 प्लस इयर किती आहे बघा 06. हे शेवटचे 2 अंक घ्यायचे, 06 प्लस नंबर ऑफ लीप इयर्स. आता 6 मध्ये लीप इयर किती येणार, फक्त एकच येणार ना, कारण काय बघा 6 ला 4 ने डिवाइड केलं तर 4 1 जा 4 बरोबर. म्हणजे किती लीप इयर येतं, फक्त एकच येतं. लीप इयर किती येणार, 1 येणार बघा. आता याची ॲडिशन करा. 1 + 1 2, 2 + 6 8, 8 + 1 9, 9 + 6 किती येतं 15 बरोबर. मग आता 15 डिवाइडेड बाय 7, 7 2 जा 14, व्हेरी इझी. रिमाइंडर किती राहिला, तर 1. आता 1 हा कोड कोणत्या डेटचा आहे बघूया. 1 बघा काय, संडे, पहिला दिवस ना संडे. म्हणजे याचा अर्थ 1/10/2006 ला काय असणार आहे, कोणता डे असणार आहे, संडे. असं तुम्ही तुमच्या बर्थडेचा आईला विचारा बर्थडे आणि त्याचा काढून बघा. आता हा जो क्वेश्चन आहे हा फक्त स्कॉलरशिपलाच येत नाही, तर गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम असतात त्याच्यामध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारला जातो. आपण अजून एक डेट, पहिलं काय लिहिणार आपण, डेट किती आहे, तर 10 प्लस मंथ कोड. 11 मंथचा कोड किती येतो बघा, 6 येतो का 11 मंथचा बघा, नाही. नोव्हेंबरचा किती कोड आहे, 4 आहे बरोबर. म्हणजे इथे किती येणार, 10 + 4 प्लस सेंचुरी कोड आपल्याला माहिती आहे, आत्ता आपण बघितलं 6 ओके. इयर कोणता आहे 21 प्लस नंबर ऑफ लीप इयर्स. आता 21 डिवाइडेड बाय काय करायचं 4 बरोबर. 4 5 जा 20, म्हणजे नंबर ऑफ लीप इयर्स किती आली, 5 आली बरोबर. मग आता मला सांगा इथे 21 + 5 26, 26 + 6 32 + 4 36 + 10 46. आता 46 डिवाइडेड बाय 7 ओके. 7 6 जा 42, म्हणजे किती राहिला रिमाइंडर बघा 4. आता 4 रिमाइंडरला काय बघा आपला कोड, 4ला काय बघा वेनसडे बरोबर. म्हणजे याचा अर्थ 10/11/2021 ला काय असणार आहे, कोणता डे असणार आहे, वेनसडे. इथे डे कोणता असणार, वेनसडे ओके. समजलं नक्की. हे हा आपला कॅलेंडरचा पार्ट फर्स्ट झाला बरोबर. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. आता पुढच्या भागामध्ये आपण अजून काही ट्रिक्स बघणार आहोत.